तर चला नमस्कार विद्यार्थींनो, स्वागत आहे तुमचं 120 डेजच्या नवोदयच्या चॅलेंज मध्ये। तर आज आपला आहे डे 7। डे 7 मध्ये करणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 1.6 स्वाध्याय नंबर 1.6। तर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे, आपल्या आपल्या बुक्स काढून ठेवायचे आहेत आणि त्याच्यात अगोदर सोडून बघायचं आहे आणि नंतर व्हिडिओ पॉज करायचा आहे, अगोदर सोडून बघायचं आहे, नंतर तुम्हाला नाही जमलं तर व्हिडिओ चालू करायचा आहे। तर व्यवस्थित स्टेप समजून घ्यायचे आहेत। मी पहिल्या क्वेश्चन पासून, तर यात आपल्याला दिलेले आहेत 9 क्वेश्चन, आपण 9च्या 9 सॉल्व्ह करणार आहोत। तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे आपला की 3, 4 और 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती। तर 5 अंकी सर्वात लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची, 5 अंकी सर्वात लहानात लहान संख्या कोणती। तर लक्ष द्या मित्रांनो, आता बघा लहानात लहान शोधायची, तर सर्वात लहान नंबर कोणता आहे। जर आपण 0 अगोदर घेतलं तर आपल्याला उत्तर काय येईल की 0 जर अगोदर घेतलं तर मग आपलं उत्तर 2च अंकी येईल। तर 0 2 नंबरला घ्यायचे 3, मग 5 अंकी सांगितले तर आपल्याला 0 घ्यावं लागेल किती वेळेस, 3 वेळेस आणि 1 4, म्हणजे सर्वात लहानात लहान ह्या अंकापासून बनेल। तर ऑप्शन नंबर सी होईल आपलं आन्सर। तर सर्वांनी लक्षात द्यायचं आहे, ऑप्शन नंबर आपलं सी। सर्वांना समजलंय। तर बघा क्वेश्चन नंबर आपला आहे सेकंड। 1 हा अंक 1 ते 100 या संख्येतील लिहिताना किती वेळा येतो, किती वेळा लागेल। तर मी जेव्हा चॅप्टर शिकवला आहे तेव्हा लिहून दिलं आहे की 1 2 3 हे किती वेळेस येतात, काय येतात। 1 ते 0, 0 ते 9 पर्यंत लिहून दिलंय की 1 ते 100 मध्ये हे किती वेळेस येतात। तर ते पाठ करून घ्यायचंय, ते डोक्यात बसवायचं आहे आणि तुम्ही लक्षात ठेवायचा हा किती वेळेस येतो, 21 वेळेस। तर 21 वेळेस, तो ऑप्शन नंबर बी हे होईल आपलं आन्सर। तर चांगलं लक्षात ठेवायचंय आपल्याला। तर बघा क्वेश्चन नंबर 3 कडे वळूयात। तर पुढील जोड मुळ्यांची संख्या ओळखा। तर बघा 13, 15, 29, 31, 73, 75 आणि 69, 71। तर बघा पहिले आपल्याला ओळखायचंय की मूळ संख्या कोणती। तर ही मूळ संख्या नाही म्हणजे ऑप्शन नाही। आता बघा पुढे ही मूळ संख्या आहे पण ही नाही, मग हे ऑप्शन नाही। ही मूळ संख्या आहे पण ही नाही, हे पण ऑप्शन नाही। ऑप्शन नंबर बी होईल आपलं करेक्ट, कारण की 29 ही मूळ संख्या आहे आणि 31 पण ही मूळ संख्या आहे। तर असं इलिमिनेट करायचं शिकायचंय। या इलिमिनेशन पद्धतीने पण आपण चांगलं पुढे जायचंय, सगळ्या पद्धतीत व्यवस्थित शिकायच्यात आपण कसं करायचंय, काय करायचंय। आता ऑप्शन आपला क्वेश्चन नंबर आहे 4। तर 0, 9, 6 या अंकाने बनवणाऱ्या सर्वात लहानात लहान अंकी संख्या व सर्वात मोठ्यात मोठी अंकी संख्या यांचा गुणाकार आहे। तर सर्वात मोठी संख्या यापासून बनणारी, सर्वात लहान संख्या यापासून बनणार, त्यांचा आपल्याला काय पाहिजे, गुणाकार। तर बघा 9 सर्वात मोठी संख्या काय होईल, 9 6 0 सर्वात 3 अंकी मोठी संख्या, सर्वात 3 अंकी छोटी संख्या होईल 6 0 9, यांचा आपल्याला गुणाकार। 9 into 0 0, 9 6 जा 54, 9 9 जा 81, 81 plus 5 80, 6 0, 0 into 0 0 0 0 0 0, 6 0 जा 0, 6 6 जा 36, 3 carry on 6 तिथे 54 55 56 57 57। आता बघा 0 0 हे 0 4 6, 8 आणि 6, 8 आणि 6 6 7 8 9 10 11 12, 8 आणि 4 12 13 14, 7 8, काय आला आपला आन्सर 58, 5,84,640। तर बघा ऑप्शन नंबर बी आपला आन्सर बरोबर आहे, 5,84,640। तर बघा आपलं व्यवस्थित आपण सॉल्व्ह करतोय, तर नक्की लक्षात येईल तुम्हाला कसं सोडवलेत, काय सोडवलेत। प्रत्येक क्वेश्चन एकदम डिटेली अभ्यासून चांगल्या पद्धतीने करायचा आहे। तर बघा आता 5वा क्वेश्चन आपल्याकडे आलाय। तर त्याच्यात ती डायग्राम आहे, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यांमधील कोणता अंक आहे। चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण। तर बघा यामध्ये सर्वांच्या मध्ये येणारा अंक आहे 7। तर ती डायग्राम तुम्ही काढायची आहे आणि हा क्वेश्चन मधचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवायचा आहे। तर कसं आलं हे मी तुम्हाला सांगतो की बॉक्स काढला एक, वापस त्यामध्ये सर्कल काढलाय, वापस
सर्कल मध्ये त्रिकोण काढला एक आणि त्याच्यामध्ये एक चौरस काढलाय. तर आपल्याला विचारलं काय की चौरस, वर्तुळ, त्रिकोण. आता चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यांच्यामध्ये एकमेव अंक येतोय 7. तर आपला आन्सर येईल 7. या आकृती चांगली ऑब्झर्व करायची, तेव्हा सर्व समजेल आपल्याला कसं कसं काय काय सोडवायचं आहे. आकृती चांगली ऑब्झर्व करून मगच सोडवायचं आहे. तर बघा आपण वळूयात क्वेश्चन नंबर 6 कडे. आता आपल्याला एक्स, वाय, झेड आणि टी या संख्येतील वापरलेला कमाल अंक 7 आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरला आहे. बाकीच्या अंक ज्ञात नाही. एक्स, वाय, झेड आणि टी यामधील कमाल संख्या कोणती? तर बघा आपल्याला कमाल संख्या सापडायची आहेत. तर बघा एक्स इक्वल्स टू इथे डॉट 7 डॉट डॉट. आता वाय इक्वल्स टू 7 डॉट डॉट डॉट. झेड इक्वल्स टू डॉट डॉट 7 डॉट आणि टी इक्वल्स टू डॉट 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 7. तर बघा कमाल किमान म्हटलं असतं तर आपला आन्सर आला असतं हे, पण आपल्याला कमाल विचारलंय म्हणजे सर्वात मोठी, तर मग आपला आन्सर येईल हे. डॉट म्हणजे इकडे लक्ष द्यायचं ते अंक आहेत. तर सर्वात मोठी संख्या मी तुम्हाला अगोदरच सांगितली, सर्वात मोठी जर विचारली तर डाव्या बाजूची येते, सर्वात छोटी विचारली तर उजव्या बाजूची येते. तर आपला आन्सर होईल वाय, ऑप्शन नंबर बी. तर सर्वांनी लक्षात घेऊन काम करायचंय. आपण काय शिकतोय काय नाही हे नोट डाऊन करून घ्यायचंय. तर आता क्वेश्चन नंबर 7. तर 3, 0, 8, 2, 7 हे अंक एकदा घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? लहानात लहान विषम संख्या काढायची आपल्याला. तर सर्वात लहान आहे 2, मग 0, 0 जर पुढे घेतला तर परत परत सांगतोय 5 अंकाचे 4 अंक होतात म्हणून 0 2 नंबरला घ्यावा लागतो. 3, 7, 8 येईल का इथे? आता आपल्याला काय विचारलंय? विषम संख्या विचारली. तर विषम संख्या विचारली तर 8 पुढे लिहायची आणि 7 मागे लिहायचं. सम जर विचारली असती तर मागे आलं असते. विषम विचारली म्हणून विषम संख्यांच्या एकक स्थानी काय काय येतं ते मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचे. कमेंट मध्ये लिहायचे की सर विषम स्थानी हे अंक येतात. मी कमेंट चेक करेल. तर बघा आता क्वेश्चन नंबर आपला 8वा. तर इथे स्टार आहेत आणि 4 आहेत. 2 बॉक्स मध्ये स्टार आहेत आणि इथे राऊंड मध्ये स्टार आहेत. 3, 8, 7. आता बघा इथे काय दिलंय आपल्याला 8, 1, 5, 5. तर लक्षात घ्यायचंय 8 + 7 = 15. 8 आणि 7 15 होतात. एक कॅरी ऑन 5 येते. मग 3 आणि 1 4 झाले. या स्टारच्या जागेवर आपला येईल 1. आपल्याला 5 करायचे आहेत. तर बघा हे 5 झालेत. आता 2 इथे 1 कसं येईल सांगा बघा. सांगा बरं पटकन की इथे काय येईल. इथे 1 कसं आलं असेल पटकन सांगा. तर आता इथे 1 आलंय म्हणजे आपल्याला 2 मधून मायनस तर करता येणार नाही, आपल्याला प्लस करायचंय. इथे घ्यावं लागेल आपल्याला 9. मग आपला आन्सर येईल 9 आणि 2 11. 1 हातच्याला आला. आता 4 आणि 1 5. 5 आणि याच्यात जर 3 मिळवले तर होईल आपला आन्सर 8. तर स्टार इक्वल्स टू 3. बॉक्स मध्ये स्टार इक्वल्स टू 9 आणि राऊंड मध्ये स्टार इक्वल्स टू 1. तर बघा कुठे येते ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय बघा. आपण जसं केलंय तसं ऑप्शन नंबर सी. तर बघा व्यवस्थित करायचंय तुम्हाला. हे ऑप्शन पण नीट बघायचे. यात तुम्हाला फसवण्याचे प्रयत्न करतात तर यात पण तुम्ही नक्की बघायचंय की कसं ऑप्शन एकदा लिहून घ्यायचे, कसं व्यवस्थित केलंय काय नाही, एकदम व्यवस्थितच करायचंय. तर बघा लास्ट क्वेश्चन आपला या एक्सरसाइजचा काय आहे. 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थानांच्या मूल्यांची बेरीज किती? तर 5च्या स्थानांच्या मूल्यांची बेरीज. तर इथे 5च्या स्थानावर 5 लाख हे कसे आले आता हे सांगायची गरज नाही. आणि हे 50. तर 5,50,000 ही यांची बेरीज येईल. तर कुठे ऑप्शन नंबर? तर बघा ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला दिले. तर चला मित्रांनो तुम्हाला ही एक्सरसाइज नीट समजली असेल अशी अपेक्षा करतो. जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नोटिफिकेशन या अर्थाने तुम्ही नोटिफिकेशनच्या याला प्रेस केल्यावर तुमचा
प्रत्येक मी व्हिडिओ टाकेल तो तुमच्याजवळ सर्वात अगोदर पोहोचेल आणि तुमच्या गरजू मित्रांना शेअर करत चला. याची आपण काही फीस घेत नाहीये, हे तुम्हाला फ्री ऑफ चार्ज आहे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त स्प्रेड करा आणि जास्तीत जास्त नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करा. विद्या शेअर केल्याने, विद्या दिल्याने विद्या आपल्यामध्ये डेव्हलप होत असते, आपण पण शिकत असतो आणि मग त्याच्या मदतीने आपल्याला जास्त शिकायला पण भेटतं. तर धन्यवाद.